नमस्कार सर्वांना, सारिका कांचनच्या दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आता खूप दिवसानंतर आम्ही दोघी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दिसायला लागलोय, म्हणजे एकत्र काहीतरी करताना दिसायला लागलोय. आता बरेच दिवस झालं आम्ही काय असा व्हिडिओच बनवला नाही. कांचन गावाने जाऊन आली तेव्हापासून पण काही बनवला नाही. आवाज कमी केला, बनवलेला नाही. तर आता ना खूप आज आळस आलाय, त्यामुळे मला तर ना सारखं असं जाऊन झोप वाटायला लागले. त्यामुळे आमचं निवांत चाललंय. तर आता उशीर झालाय, 9:30 वाजले. त्या कांचन पीठ मळायला लागली आणि मी कारले चिरायला लागले. तर आईला सकाळी सकाळी आम्ही नाश्ता दिलाय आणि स्वयंपाकाला जरा वेळ लागला, म्हणजे काय करू वाटणं झालं. त्यामुळे जरा आम्ही असं फोन घेऊन बसलेलो बोलत. आणि त्यात आज कांचनचा फोन बी नाही हाय का नाही. तर त्यात अजून कांचनचा फोन पण नाही, कारण तिचा फोन ह्याने घेऊन गेलेत. ह्यांच्या फोनचा डिस्प्ले घेतला. मग मी म्हणले यांना माझा फोन घेऊन जावा. ह्यांनी नकोच म्हणत होतं, पण आदमापूरला ह्याने गेले तर मग म्हणलं फोनही लावायला लागतो, म्हणून म्हणलं न्या जावा. परत टेन्शन येतोय कुठे गेलं हां. तर आता आठवडा झालं त्यांच्या फोनचा डिस्प्ले गेलाय, त्यामुळे मग त्याने फोन घेऊन जातच नाही शक्यतो कामाच्या ठिकाणी. पण आता गावाला जायचं होतं आदमापूरला, त्यामुळं कांचन म्हणजे नाही आपण स्वयंपाकाला उशीर झाला. ते असं करते. तुम्ही म्हणताय व्हिडिओ बनवत नाही. मला लय बोलणार, पण व्हिडिओ मध्ये ना लय बोलत नाही. आदमापूरला आमुषाला आम्ही दोघी पण जात असते, तिघं बी जात असते, तुम्हाला तर माहितीच आहे. पण आता 2-3 अमावस्या झाल्या या जरी असल्यापासून ना मग मला पण काय जाणवत नाही. मागच्या वेळेस काय कांचन नव्हती मागच्या अमावस्याला, पण ह्या वेळेस कारण कसं इथं पण थांबायला लागतंय आणि आबूची पण लहान बाळ आहे ती, त्याच्यामुळं. आणि आता अंशू दादा आमचा मोठ्याला कामं करू लागायला लागलाय, त्याचं सारखं काहीतरी चालू असतं. तर आता आई हळूहळू ना काम करायचा प्रयत्न करायला लागली, थोडं म्हणजे तिला वाटतंय आता लवकर बरं होऊन जावं. त्यामुळे तर चला आता तुम्हाला दाखवते अंशू तिला काय काम करू लागते ती, नाही ना कांचन. तर उशीर आयला म्हणतोय जा जेवायला जा, टांकण माव तुला जेवायला देते. होय. हां होय. कधी मोठी होते? आले माव नाहीच आहे तिथं. आणि पिलू मला मी छोटी आहे. मग तू मला गाडीत बसून नाही नेणार? अरे आता अजून किती मोठी होणार आहे मी? होय. होय. हा, कधी येणार आहे ती पप्पा तुझं? उद्या. खरं? पप्पा काय घेऊन येणार अंशूला? होय. हा. होय. पप्पा कुठे आहे तुझं पप्पा कुठे आहे ते? होय. तुझं पप्पा कुठे आहे? होय. हा. तर आज बनवणार आहे मी कारल्याची भाजी. तर बरेच दिवस झाले मी ना रेसिपीचा व्हिडिओ शूट केला नाही. मी काय बनवते आणि काय टाकते, कारण तेवढा वेळच नसतोय पटकन काहीतरी करून असं द्यायचं असते. तू काय हा, तर मी काय म्हणत होते, व्हिडिओ शूट करणं होत नाही, कारण पटकन डायरेक्ट जेवणच करायचं असते, त्याच्यामुळं असं होतंय. आणि
दुसरं म्हणजे काल मी जो व्हिडिओ अपलोड केला त्याला कमेंट आली की घरात किती पसारा आहे असं म्हणून. तर पसारा वगैरे काही नव्हता, ते कपाट आहे आमचं आणि कपाटामध्ये आम्ही कपडे व्यवस्थित ठेवलेले असते ती. आणि एवढंच की त्या कपाटाला पडदा नाही म्हणून, नाहीतर कपाटातले कपडे ना व्यवस्थितच घडी करून ठेवले होते त्यामुळे. कारण आमच्या इकडे कपड्याचं कपाट नाही आणि त्याच्यावर हे पण बोलले की तुमच्या लग्नात दिलेलं कपड्याचं कपाट नाही का कांचनच्या आणि माझ्या. तर आमचं जे सामान आहे ना ते गावाकडे आहे आमच्या. आम्ही सांगतोय आम्ही सांगलीला आले, आमचं गाव तिकडे आहे. तर जे लग्नात काय दिलं होतं कपाट वगैरे बेड वगैरे सोफा वगैरे तर ते सगळं गावाकडेच आहे. इथे ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत ना तेवढ्याच आम्ही घेऊन आलोय असं आहे. आणि लहान मुलं असल्यामुळे ना थोडाफार इकडे तिकडं पसारा होऊन जातो, म्हणजे किती पण काढला तरी थोडासा दिसतोच व्हिडिओमध्ये असं होतं. तर गॅस खाली घेतल्यापासून ना बसूनच असं स्वयंपाक करते. आता जवळजवळ महिना दीड महिना झाले गॅसच वरती नाही ठेवला, कारण सारखं सारखं काहीतरी करायला लागते. अगोदर कसं आम्ही ती खूप तेव्हा काय एवढं नाही, सकाळी स्वयंपाक केला संध्याकाळी आणि दुपारी काहीतरी बनवायचं. पण आता महिना दीड महिना झाले गॅसच खाली घेतलाय, त्यामुळे दोघी मिळून स्वयंपाक करतोय खाली. हो कडे दे ती नको, जरा दुसरी दे. दुसऱ्यात काय त्या कडेत लगेच करपते इकडे. जाऊ द्या तेलाच्या कडेत कर. थोडं साहित्यात वांग नाही भूक लागल्या बनवायचं. आम्हाला भूक लागली. कचऱ्याची गाडी इकडे आली का? हळू द्या अक्का. आम्हाला पण भूक लागली आता. तशी सकाळ सकाळ उठली. माझ्या तोंडाला आता कढई गार आहे म्हणून, गरम आहे म्हणून आमची दादा आमचा कढई गार करायला लागलाय. बबल गन गार करायला लागलाय. काय रे पिलू, कोणाला गरम लागतंय? होय टांकन मग लाडू करते. लाडू खातू का? लाडू खातू खातू का? तुझी पार्टी कुठे गेली? पोटाला पाठी बसते का ती? कुठे आहे? माझी तर हित आहे बघा. कसली रोटी? माझी तर लवकर 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 दे. पडलं काय तुला कर? तुला गरम होतंय ना? अंशू खुशीला घेऊन ये रे बाळा. कुठं? हा? मला काय शिकवून द्यायला जायला. अंशू गेलाय आता, कारण खुशी उठली तर ते आता ताईला घेऊन गेलाय. उठलाय बघ म्हणून घे म्हणून खुशीला. तर इकडं बाहेर गार वातावरण आहे म्हणून पाळणा बाहेर ठेवलाय आणि खुशी
दिवशी झोपली होती सकाळी, आता उठली. म्हणजे सकाळी 4ला उठून ना तिचं खेळायचं झालं, अजून झोपून झालं होतं, झोपलेली ती. मग आता उठली ती, तर आता ते अंशू घेऊन गेलाय बघ कशी उठली म्हणून. तिकडे इकडे उठली का खुशी? उठली का खुशी? हा, बाय. मला म्हणते बस की इथं काय होते काय. त्याला माझ्यापेक्षा जास्त कांचूची माई कधी ह्याला तर काही कांचूला म्हणूच देत नाही. चष्टरी जरी काय म्हणायचं झालं तर तसं म्हणते. पण मग तुमची माया हा मला सारखी तशी, मला तशीच म्हणते. मला म्हणते 1 नंबरला माझी माया करतोय आणि 2 नंबरला तुमची माया करतोय. आणि खरं तसंच आहे. कशाला उठली म्हणा सकाळ सकाळ, झोप पण आली. आणि अंशू बघितलं का आता कसं करत होतं, कारण जास्त ना तायपरस आणि सगळ्यापरस ना ते असं मला लय जीव लावतो. आणि ह्यांनी पण काय तर चेष्टाने म्हणाय गेलं का ह्यांना पण म्हणतो तांकण मला काय बोलायचं नाही, कोणालाच काहीच बोलू देत नाही. कारण ते माझी ना जास्तच माया करतो. आणि मला जास्त त्याला लय खेळू वाटतं, बाहेर खाली नेऊ वाटतं. आणि त्याला जायचं असतं का ते आहे ना, जायचं म्हटलं का म्हणतो तांकण मावला पण घ्या. त्यांनी एकटं चाललं त्याला घेऊन तर म्हणतो तांकण माव तू पण चल. तर त्याचं पण असं असतंय की मला घेतल्याशिवाय तो पण बाहेर जात नाही इथलं. आणि त्याला लयच माहिती माझी. आणि मी माव नुसती दूध द्यायला तेवढी मग माव. त्यांना दूध मागतो, 1 दे 4 दे 3 दे असा दूध मागतो. तर मला काय मागत नाही, काय नाही. तुला नुसतं म्हणते तू काय करू नको तांकण माव, तू बस नुसती. साधी झाडू जर मारायला लागली तर ए नको नको माव करते. असं वाटतं. एक दिवशी नवीन व्हिडिओ करून पाठवते. ते मला काय काम करू देत नाही, काय नाही. काम करायला लागले म्हणते तू करू नको, हाय ना माऊ करते, आई करते, तू काय करू नको. तर अंशूला लयच माहिती. आणि आबू पण आता जायची म्हणते. खरं ती जायची म्हटली म्हणूनच लयच कसं तर वाटतंय. कारण एवढे दिवस आता राहिली आणि जायचं म्हटल्यावर आयुष्य ही खुशी पोरं गेल्यावर करमायचं नाही आम्हाला पण. मग आता आईच्या निमित्तानं का होईना ती आलती, एवढे दिवस राहिली. आणि आई आजारी नसते तर आलीच नसते. खरं काय माहिती कधी आली असते कधी नाही. तर कशाचं तर निमित्तानं तरी आली आणि राहिली. खरं तर ना आलीच नसती ती, पण आता आईच्यामुळे आली. नाही तर अगोदर यायची, एका दिवसात लगेच माघारी जायची. असं व्हायचं. मग ती बाहेर आली तेव्हा मग आम्ही दोघी पण जायचो. तर आमचे भाऊजी इथं इंडियन आर्मी मध्ये, आता बऱ्याच वेळा मी व्हिडिओ मध्ये सांगितलंय, पण म्हणलं आता स्पेशली त्यांच्या टॉपिक वर बोलते तर सांगावं. इंडियन आर्मी मध्ये आहेत भाऊजी आमचे. त्यामुळे मग ते कधी तर येतात. आबू पण आता ना अंशू झाल्यापासून तिकडेच असते. ते वर्षातून एकदाच येतात. मग सगळीकडे 1-1 दिवस राहायचं असं असते त्यांचं. मग ते आमच्याकडे मग 1 दिवस, तर बाकीचे सगळे रिलेटिव्ह त्यांच्याकडे 1-1 दिवस असं असतं. त्यामुळे इतक्या दिवस ना पहिल्यांदाच राहिली आबू. आणि आता ते जायचं म्हणजे आता कधी तर आज नाही होते, आताच काही नाही, पण आज नाही होते कधीतरी
जावंच लागणार आहे. खरं तर आम्ही यायला 2 महिने व्हायची वाट बघत होतो. ऍटलिस्ट 2 महिने जरी झाले तरी ती व्यवस्थित सगळी तिची कामं नंतर करू शकेल. त्यामुळेच मग घरात ना लहान मुलं असली ना खरंच खूप छान वाटतं. रोज सकाळी सकाळी खुशी खुशी आमच्या आधीच उठलेली असते. तिला पण आहे ना उठल्या घ्यायला लय भारी वाटतं. उठलं म्हटलं का हसते आधी बघून बघ. लगेचच तिला मग घ्यायला लागते. नुसतं ती झोपेतनं जरी उठलीच बघितलं तिच्याकडे नुसती हसते. मग तिची झोप म्हणत होती. खरं तर जास्त ती झोपतच नाही, फक्त रात्री ती झोपते. दिवसभर एक 2 तास झोपली तर झोपली. गेलाय तर आणि माझी पण सकाळपासून दाट जरा दुखती आणि ताईला पण झोप झाली नसल्यामुळे सारखा आवाज यायला लागला म्हणून काय लवकर स्वयंपाकच केला नव्हता. मग जरा उशिरा झाला स्वयंपाक करायला. आईला काही नाश्ता दिलाय म्हणून जरा शांत बसले होतो सगळेजणच आम्ही. मग आता स्वयंपाक करायला लागलोय आम्ही. नाहीतर ह्या वेळेस सगळं आवरून असते आणि एवढी गडबड असते की व्हिडिओ बनवायला पण वेळ नाही भेटत. पण अगदी निवांत आहे म्हटलं, खूप दिवस झाले व्हिडिओ बी नाही तर बनवलं. आता इंस्टाग्रामचं वगैरे दुपारच्या वेळेस जरा बनवतोय, त्यामुळे ना गाण्यांचे शॉर्ट व्हिडिओज भरपूर पडलेत आपल्या चॅनलवरती. कारण असं बोलून व्हिडिओ बनवायला तेवढा वेळच नाही. दुपारी थोडासा टाइम भेटला तर मग मी कमीच आहे. शेंगदाण करपलं माझं. एक प्लेट दे का, भूक दुसरी दिली बसते नाही बसायचं. काय यार. साक्षीच्या लग्नाला अंशूला घेऊन गेलो, राहायला वाटलं नव्हतं आहे ना. आणि पहिल्यांदा त्यानं कुठलं तर लग्न अटेंड केलं होतं आणि राहिला ते. पण कांचनने पण त्याला थोडा बी त्रास होऊ दिला नाही. गर्दी भरपूर होती लग्नात, पण ती त्याला सारखं उचलून घेत होती. जास्त गर्दीच्या ठिकाणी म्हणजे खूप गर्दी होती. आणि सोडलं त्याला चालायचेच नव्हतं तर मग खाली सोडायचं नको वाटत होत. थटायचे सगळे एकमेकाला, एवढी गर्दी होती. आता साक्षी नाही, खूप दिवस झाले 2-3 वर्ष झाला आम्ही इथं राहते, त्यामुळे ना एकदम अशी जवळची झाली होती. त्यामुळे मग तिला लग्नात तर जाणं काढत होतं. पण त्यात जवळ दिली म्हणून एवढं काय वाटत नाही अजून. हा इथल्या इथं म्हणजे गावात आमच्या शेजारी दिलं इथं तिला, त्यामुळे मग एवढं काय वाईट वाटत नाही. आता तिला आम्ही भेटू शकतो जाऊन. असं होतं. कसं असतं ना, जी आपली जीवातली माणसं असते ना, म्हणजे आता ब्लड रिलेशन म्हणतो आपण, खरं तर मानलेली नाती पण ना तेवढीच महत्वाची असते ती आपली. आता तिचं आमचं इथं आल्यापासून एवढं बॉन्डिंग झालं होतं, पण खरंच ते आम्हाला खूप छान होती. म्हणजे सगळेच तिथले जे शेजारी आहेत, जे आम्ही ग्रुप आहे आमचा, तर एकदम ना अशी जवळची माणसं झाली आहे. एकमेकांशिवाय एकमेकांचं असं काही होऊ नाही शकत. असं होतंय म्हणजे खूप कुठनं आपण आलेलो असतो आणि एकमेकाच्या एकदम असे जवळचे बनतो. अशा असते भाड्यानं राहणाऱ्यांची लाईफ. तिथे गेले की वेगळे भाडे करू, दुसरीकडे गेले की वेगळे भाडे करू. पण आता आम्ही 2-3 वर्ष तर झाली असतील आम्ही इथंच आहे आणि याच रूम मध्ये. आता बऱ्याच वेळा रूम विषयी पण मला कमेंट आले त्या की तुम्ही रूम चेंज करा, रूम नाही छान, मग वेगळे रूम करा, म्हणजे दुसऱ्या रूम मध्ये शिफ्ट व्हा तुम्ही. पण ही रूम आहे ना, आम्हाला खूप आवडते ही रूम. आणि ह्या रूम सोबत ना आमच्या लय आठवण येत्या. जेव्हा आम्ही सुरुवातीला इकडे आलो होतो तर त्यामुळे ना आम्हाला ना ही रूम बदलू वाटत नाही. आता इथे किचन वगैरे नाही, वॉशरूम वगैरे व्यवस्थित म्हणजे आतमध्ये नाहीये, बाहेर आहे. पण आम्हाला हीच रूम लय आवडते. आणि आमचे जरा सगळे रिलेटिव्ह पण इथे राहिला, त्यामुळे मग सगळ्यांच्या जवळ राहिल्यासारखं पण वाटतंय. राहुल, प्रवीण आम्ही चेंजेस करत नाही. आता लय जणांनी आम्हाला सांगितलं जरा बदल करा, तुम्ही रूम चेंज करा आणि दुसरीकडे राहून बघा, अजून रूम ही चेंज करून दुसरीकडं. पण नाही आम्ही गेलो. आता 4 वर्ष झाली आम्हाला इथे, तर भारी वाटतं या रूम मध्ये.
आणि असं करमतंय. दुसरीकडे गेलं तर असं करमायचं नाही वेगळं, म्हणून इथंच भारी वाटतं. असं वरते कुणाचं कोण बोलाय नाही काय नाही असं कुणा. माझ्यापेक्षा जास्त कांचनच्या लय ओळखी झाले तिथं, कारण खाली तर कांचनच जात असते जास्त, मी काही लय जात नाही खाली. म्हणजे विशेष असं काही नाही काहीतरी आणायला. तर इथं अशा मैत्रिणी पण बऱ्याच झाले तर माझ्या, आणि त्यामुळं ना इथंच भारी वाटतं इथं राहायला. आता सोशल मीडियावर मी असं एवढं बोलती दिसती, युट्यूब म्हणा, इंस्टाग्राम म्हणा, फेसबुक म्हणा, पण रिअल लाईफ मध्ये ना मी जास्त कोणाच्या संपर्कातच नसते. काहीतरी फंक्शन वगैरे असलं ना तरच मी बाहेर जात असते. आणि आठवड्यात तर फक्त एकदा बुधवारच्या बाजारला, तेव्हा बाजारात आपल्या सबस्क्रायबर्स भेटतात, फॉलोअर्स भेटतात, तर खूप छान वाटतं. तेव्हाच मी घरी म्हणजे खाली जात असेल, नाहीतर अजून मी कशासाठी जात नाही. दुकानात जर काय आणायचं असलं तर मग कांचनच जाऊन आणते असं असते. त्यामुळं जास्त कांचनच्या ओळखी येते इथं. तर आम्ही वर राहायचं कारण म्हणजे आम्ही खाली कुठं जातच नाही. मी जाते खरं, काय कुठं जात नाही काय नाही. आणि आम्ही कुणाच्यात बसायचाच नाही, असं शेजाऱ्याच्या की असं कुठं जातच नाही दुसरीकडे. आम्ही आमच्याच घरी असतो. म्हणून ही वरची रूम आम्हाला भारी वाटते. त्यासाठी कुठं जायला नको काय नको, आपल्या घरी थांबायचं. आणि युट्यूबमुळे आणि इंस्टाग्राममुळे ना बऱ्याच अशा मैत्रिणी झालेल्या आहेत त्या, म्हणजे तुम्ही सगळेजणी. तर तुम्ही आम्हाला बघता आणि तुम्ही जर कमेंट करता ना, तर तुमच्यासोबत आमचं बोलणं पण होतं. त्यामुळे मग आम्हाला जास्त कोणाची गरज नाही लागत असं होतं. आणि ज्यांना कोणाला आम्हाला भेटायचं असेल तर ते मेसेज वगैरे करतात, मग तेव्हा आम्ही सांगतो या घरी असं होते, किंवा आम्ही त्यांच्या घरी जातो असं असतं. आणि बाजार म्हणलं ना, बाजारमध्ये भरपूर आपल्या सबस्क्रायबर्स आणि फॉलोअर्स टाईप असतात. बुधवारच्या चालला बाजारामध्ये गेला ना 2 तासच लागतंय घरी यायला. जवळच बाजार आहे, एवढा पण काय लांब नाही. पण घरी येऊच तर ना खूप वेळ होतो सगळ्याला भेटून बोलून, आणि खरंच खूप छान वाटतं. मी तर ना कधी गावात सुद्धा आमच्या जास्त कोणाला माहित नसेल, पण युट्यूबमुळे आता सगळ्यांनाच माहिती झाली आहे मी. आता खुशीला 7 महिने पूर्ण झाले, तर आता 8वा महिना लागतोय. आणि ती कधी मोठी झाली कळलंच नाही. आता 8 महिने पूर्ण झालं कधी वाटतच नाही. आणि 7 महिने, आता 7 महिन्याहून 8वा लागलाय. तर जेव्हा खुशी जन्मली होती ना, म्हणजे तेव्हा दिवाळी होती, आणि तेव्हाच आम्हाला मेसेज आला होता युट्यूब पेमेंटचा. त्यामुळे ना ती आठवण तिच्यासोबत जोडलेली आहे. खुशीच्या पायी गुणाने ना खरं ते झालं सक्सेस असं वाटतं. कधी कधी लक्ष्मी आली घरी असं वाटतं. आणि मुलगी ना लक्ष्मीचंच रूप असतं असं म्हणते. तर लक्ष्मीपूजन दिवशीच मला मेसेज आला होता, आणि त्याच दिवशी खुशी पण जन्मली होती. त्यामुळं माऊचा ना लकी चाम आहे खुशी, नाही नाही. खुशीच्या मम्मी गेला नारळ मुलगी सोबत. अगं ती विठ्ठलची मूर्ती दिली होती का नाही, त्या मूर्तीसोबत नारळ दिला. तर मला माहिती नव्हतं मूर्ती दिली ती. साक्षीच्या लग्नाचं जे घाण्याचं डेकोरेशन होतं ना, तेव्हा आमच्या घरातली विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती नेली होती. मग त्यांनी त्याच्यासोबत नारळ दिला होता. तर मला काय माहित नव्हतं त्यांनी दिलाय नारळ त्याच्यासोबत. मला वाटलं की कांचनीत आणला असेल कशाला तरी असं वाटलेलं. पण ही मूर्ती जर म्हणजे शक्यतो कोण कोणाची मूर्ती नेतच नाही, पण अशा इमर्जन्सीच्या वेळेस नेल्यावर त्याच्यासोबत नारळ देते ती नाही, मला पहिल्यांदा समजलं. आणि तुमच्याकडे पण असंच असतं का ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा, की जर आपण कोणाची मूर्ती किंवा फोटो, एखाद्या घरात फोटो नसतो, सत्यनारायणची पूजा वगैरे असते, तर तेव्हा आपण फोटो देतो किंवा काय पण मूर्ती वगैरे जर दिली पूजेसाठी, तर त्याच्यासोबत नारळ देतात का, अजून काय वेगळं करतात तुमच्याकडे कसं आहे ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा. आमच्याकडे तर सत्यनारायणचा फोटो नेला ना, त्याच्याबरोबर सगळं देत. नारळ, त्याचा शिदा असतो, शिदा, तांदूळ आणि काय काय असते त्याच्यामध्ये. शिदा म्हणजे डाळ हरभऱ्याची, ते सगळं सगळं देते, पीठ सगळं. ते सगळं देत. चौरंग जरी नेला ना, चौरंग नेतात ना, त्याला नारळ देते. पण
चौरंग आहे? होय होय चौरंग नेलं चौरंग जेवढं लग्नात सामान लागल ना काय लग्नाच्या वेळेस तेवढ्याला हा. सगळ्याला नारळ द्यायचा कोणाला काय नाही लग्नात? लग्नात पूजेला सत्यनारायण पूजेला चौरंग नेतात ना. आता नवीन नवीन लग्न झालेलं असते त्यांच्यात नसते ना चौरंग, ते लग्नातच येतं चौरंग. आणि एखाद्या फॅमिलीमध्ये नाही चल आता पहिलंच लग्न आहे त्यांचा चौरंगच नाही तर ते असं नेतात ना. मग ते देऊ शकते की लग्नात? कुठला लग्नातला नाही, तिने हरिवरचा घेतलाय. का? काय माहिती, ते सत्यनारायणला डायरेक्ट पूजा करतात त्याच्यावर. लग्नाला त्याची सत्यनारायण पूजा असते ना, ते चौरंगावरती पूजा करतात. मला कारलं विचारायचं आहे पटकन. आणि आता आम्ही जेवायला लागलो चिकोडीला घेऊन. खुशी इकडे बघ. ए खुशी, काय ग खुशी, खाऊ खाती का खुशी? ए खुशी. तर आता सगळ्यांचं जेवण झाले, आमचं सगळ्यांचं, आणि आबू पण जेवली, आम्ही सगळे जेवलो. जवळजवळ 12 वाजले त्या. तर खूपच वेळ झाला आणि ऊन पण लय पडले, त्यामुळं लयच उकडायला लागले आता. बाय बाय. आणि हे असलं पत्र लावल्यामुळे ना उन्हातच बसले होते वाटतं. सनलाईटचा पत्र आहे. तर खुशी आता रडायला लागली. तर छान आहे ही पत्र, आणि ह्यानं ना घरातले उजेड पडतो. जर तुमच्या अंधारा ह्याच्यात जर खोली असली एखादी आतमध्ये, तर नाही पत्रा लावू शकताय तुम्ही, जो मी आता तुम्हाला दाखवला. खुशी काय ग? तर बाय बाय, भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.